अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत. बघा, आपल्याला सगळ्यांना, तुम्ही असो मी असो, आपल्याला सगळ्यांना सांसारिक अडचणी आहेत, दुःख आहेत, कष्ट आहेत. कारण कष्ट केल्याशिवाय आपल्याला फळ मिळत नाही. आपल्याला प्रत्येकाला अडचणी आहेत, दुःख आहेत आणि काहींच्या अडचणी तर इतक्या मोठ्या आहेत की ज्या सुटत नाही. त्यांच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी मी आज एक स्तोत्र तुम्हाला सांगणार आहे, जे आपल्याला आपल्या नित्यसेवेत रोज पठण करायचं आहे. अतिशय 2 मिनिटाचं स्तोत्र आहे, पण इतका अनुभव आहे या स्तोत्राचा. तुम्ही फक्त पठण करून बघा. तुमचे हळूहळू जे काही दुःख आहेत, संकट आहेत, ज्या तुमच्या अडचणी आहेत ना, त्या तुमच्या हळूहळू दूर होताना तुम्हाला दिसतील. तुम्ही नक्कीच या स्तोत्राचं पठण करून बघा. ते स्तोत्र म्हणजे घोर कष्टधरण स्तोत्र. बघा, या स्तोत्राच्या नावातच याचा अर्थ दडलेला आहे. घोर कष्ट आणि उद्धार. घोर कष्टधरण स्तोत्र. लक्षात घ्या, इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे. आणि हे स्तोत्र जो कोणी रोज त्यांच्या नित्यसेवेत पठण करतो ना, त्याला खरोखर विलक्षण असा अनुभव आहे. त्याला जास्त बघा, कष्ट सगळ्यांनाच करावं लागतात, पण त्याच्यावर कोणतेही संकट येत नाही. त्याच्या दुःखाचा हळूहळू नाश होतो. सांसारिक अडचणी या दूर होऊ लागतात आणि हळूहळू त्याला जे सांसारिक सुख आहे ते मिळायला लागतं. हे जे घोर कष्टधरण स्तोत्र आहे ते श्री टेंबे स्वामी महाराज यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याच्या मागचा इतिहास मी तुम्हाला थोडक्यामध्ये वाचून दाखवते. बघा, त्याच्या मागचा इतिहास असा आहे. हे स्तोत्र का निर्माण झालं त्यामागचा इतिहास मी तुम्हाला सांगते. श्री महाराज ज्यावेळी नृसिंहवाडीहून नर्मदा किनारी जाण्यास निघाले, त्यावेळी आता ते परत येणार नाही हे भक्तांना कळून चुकले. श्री महाराजांच्या वियोगाचे दुःख भक्तांना असहाय्य झाले. कारण श्री महाराज नृसिंहवाडीला असताना भक्तांच्या अनेक अडचणींवर उपाय सुचवत असत आणि त्याचा तात्काळ गुणही त्यांना येत असे. परंतु आता श्री महाराज कायमचे वाडी सोडून जाणार असल्याचे समजल्यावर भक्तांचा धीरच खचला. त्यांनी श्री महाराजांना हात जोडून म्हटले की, महाराज, आता आमच्या अडचणी कोण दूर करणार? आम्हाला संकटकाळी कोण उपाय सुचवणार? आमच्यावर मातेच्या ममतेने कोण पाखर घालणार? भक्तवर्गाची ही अडचण ओळखून श्री महाराजांनी ताबडतोब सोबत छापलेले घोर कष्टधरण स्तोत्र लिहून तयार केले आणि त्यांना सांगितले की हे स्तोत्र रोज श्री दत्तगुरूंपुढे म्हणा, म्हणजे तुमची सर्व दुःखे दूर होऊन तुमच्यावर प्रभू कृपा होईल. आणि साहजिकच हे स्तोत्र म्हणजे सर्वांनाच आधार वाटला आणि तेव्हापासून वाडी, गाणगापूर, औदुंबर येथील नित्यक्रमात ते म्हटले जाऊ लागले. हे स्तोत्र केवळ 12 ओळींचे आहे. आणि बघा, हे स्तोत्र पठण करायला 2 ते 3 मिनिटं भरपूर झाले. खूप सोपं स्तोत्र आहे. मी तुम्हाला एकदा म्हणून दाखवते, पण त्याआधी बघा, ह्या स्तोत्राचं महत्त्व जाणून घ्या. हे स्तोत्र इतकं प्रभावी आहे ना, तुमच्यावर कधीही आपत्कालीन कोणतंही संकट आलं तर तुम्ही हे स्तोत्र 108 वेळा म्हणा. बघा, तुमच्यावरचं ते संकट दूर होईल. खूप प्रभावी असं स्तोत्र आहे. तुमची जर एखादी वस्तू हरवली तर तुम्ही 51 पाठ या स्तोत्राचे करा. बघा, तुमची ती वस्तूसुद्धा सापडते. इतकं प्रभावी हे स्तोत्र आहे. दुःखांचा नाश करणारे आणि सांसारिक सुख मिळवून देणारं असं हे स्तोत्र आहे. ते स्तोत्र मी तुम्हाला एकदा म्हणून दाखवते. घोर कष्टधरण स्तोत्र. श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मा नमस्ते. त्वं न माता त्वं पिता त्वदीपस्त्वं त्राता योगेक्षं कृत्सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मा नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं तमहर्षण्यं त्रातार्णवीक्ष ईशास्तजुर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मा नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता ततो दैवत्यं शरणो कर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मा नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देयि मुक्तिं च भुक्तिं भावासक्तिं सखिलानंदमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मा नमस्ते. श्लोक पंचमीलोक मंगलवधनं प्रभृन्योत भक्त शत प्रभवेत. तर बघा, तुम्हाला हे स्तोत्र अशा पद्धतीने रोज किमान 1 वेळेस तरी म्हणायचं आहे. मी रोज याचं
नित्यसेवेमध्ये पठण करत असते, तुम्ही सुद्धा सुरुवात करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहे ना, ते तुम्हाला दूर होताना नक्कीच दिसतील. तुमच्या दुःखांचा नाश होईल आणि तुम्हाला जे सांसारिक सुख आहे ना, ते मिळायला लागेल. अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे दत्तगुरूंचं. दत्तगुरूंचे तसे लहान मोठी बरीच स्तोत्रे आहे, पण मुकुटमणी म्हणून शोभणारं असं हे स्तोत्र आहे, जे प्रत्येकाने आपल्या नित्यसेवेमध्ये पठण करायलाच हवं. तर चला, ही खूप छोटीशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामी महाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.